पाहिलेला आहे. स्तुती, भगवंतांची स्तुती, जिनेंद्र स्तवन हा अधिकार सुरू केलेला आणि त्यात पहिला श्लोक म्हणजे पहिली गाथा मंगलाचरणाची, आणि ज्यामध्ये काय सांगितलेलं होतं की हे जिनेंद्र भगवान आपल्याकडे दृष्टी जाताच माझे नेत्र सफल झाले आणि चित्त आणि गात्र ह्या अमृताने जणू काही सिंचित झालेला आहे. कोणत्या अमृताने सांगितलं? आत्मानुभूतीच्या अमृताने. मला माझं मन आणि शरीर जणू काही अमृतच त्याच्यावर शिंपडलं गेलं आहे. सतत तिथं जे वाहत आहे अमृत निर्झर, अमृताचं निर्झर म्हणजे सतत जो झरा आहे, तर त्या झऱ्यातून सतत चालू आहे, परंतु आपण तिकडे उपयोग लावत नाही. म्हणून आपल्याला सारखं वाटतं काय करावं. मग आलो मंदिरात तर भगवंतांची स्तुती, ते पण मन नसताना केलं, कारण मन गेलंय दुसरीकडे, त्याला म्हणायचं मन नसताना. तरीसुद्धा उपयोग नाही. मग ते मनाला कसं, म्हणजे मन आणि चित्त म्हणजे मन आणि गात्र म्हणजे शरीर, मग ह्या दोन्हीला सुद्धा ते कसं हे अमृत पवित्र करणारं ठरलं. कारण का तर वास्तविक रूपाने त्या शरीरामध्ये पण आता रोग होणार नाही. ज्ञान ध्यानाला व्यवस्थित आरोग्य प्राप्त होत आहे. कारण जर मन व्यवस्थित राहिलं तर शरीर पण व्यवस्थित राहतं, आणि मनामध्येच बिघाड झाला तर शरीराचं स्वास्थ्य पण बिघडून जातं. आणि भगवंतांना निमित्त मात्र ग्रहण करून तिथं स्तुती करत, म्हणजे त्यांच्याकडे दृष्टी गेली म्हणजेच काय झालं, तर माझे डोळे सफल झाले, म्हणजेच मी भेदविज्ञानाचे डोळे उघडले. हे आपण पाहिलेलं होतं इथपर्यंत. आता दुसरी गाथा पाहायची आपल्याला. ह्या दुसऱ्या गाथेत सांगतात प्रभू दर्शनाने मोहरूपी अंधकार नष्ट होतो हे सांगतात. दिठ्ठे तू मम्मी जिनवर दिट्टी हरासे समोहती मिरेन तनठम जय दिठ्ठम जठ्ठियम तम मये तच्चम. काय सांगितलं पा? हे जिनेंद्र भगवान जिनवर त्यांना संबोधन केलेलं आहे. तू मम्मी दिठ्ठे, आपणास पाहिलेलं असताना, दिट्टी हर असेस मोह तिमिरेन, दृष्टीला हरण करणारा जो संपूर्ण मोहरूपी अंधकार आहे, त्या अंधकारातून दूर सोडवून तुम्ही माझ्या दृष्टीला काय केलेलं आहे, असं पोषण केलं की मला लागलीच भेदविज्ञान होण्यासाठी ते उपयोगी पडलं. म्हणजे माझी दृष्टी खुलली आणि त्यावेळेस मोहतिमीर नष्ट झाला. दोन्ही एकाच समयात आहे. दृष्टी, आता आपण म्हणतो चर्मचक्षूंना जर काय बाधा झाली तर लागलीच तशा प्रकारचे जे डॉक्टर आहेत त्याची सर्जरी वगैरे करणारे, मग तिथं आम्ही जाऊन काय करतो, डोळ्याची स्वच्छता करून घेतो, म्हणजे सर्जरी करतो. मोतीबिंदू असेल मोतीबिंदू काढतो, काचबिंदू असेल काचबिंदू काढतो, काय असेल ते सगळं त्या ठिकाणी डोळ्याची निर्मलता अनेक वेळा केली, परंतु भेदविज्ञानाचे नेत्रच उघडलेले. म्हणजे याच्या आधी आपण पाहिलं होतं हे वैद्य कसे आहेत. हे जे वैद्य आहेत ते अकारण वैद्य आहे. भगवान
कारण त्यांना पाहिलेलं असताना केवळ त्यांच्याकडे दृष्टी गेली आणि आमच्या दृष्टीच्या टप्प्यात कोण आले? निज कारण परमान, म्हणजे निज ध्रुवाचाच विषय झाला. आणि या कारणाने आमच्या भेदविज्ञानाच्या नेत्राला ते एक वैद्याप्रमाणे भेटले. म्हणजे मोहरूपी अंधकार जो साठलेला होता त्याला दूर केलं. मग तो अंधकार जो दूर झालेला आहे तिथं त्यांनी काय शब्द प्रयोग केला की जैदिठ्ठम तह नठ्ठम, जशा प्रकाराने तुमच्याकडे पाहिलं तशाच प्रकाराने नठ्ठम म्हणजे तो मोहतिमीर नष्ट झाला. मग आता जशा प्रकाराने तुमच्याकडे पाहिलं म्हणा किंवा जशा प्रकाराने वस्तूचं स्वरूप समजलं, म्हणजे मी कोण आहे हा आत्मा जाणीवेत आला. म्हणून जह ठियम, जसंच्या तसं यथावस्थित तन्मये तच्चम, त्याला माझ्याद्वारे तच्च म्हणजे वास्तविक रूपाने जाणलं गेलं. म्हणजे मी त्याला जसंच्या तसं पाहिलं, जाणलं. मग हे समजून आपल्या जीवनात उपयोग काय करायचा आहे? वस्तूला जोपर्यंत जसंच्या तसं स्वीकार करत नाही तोपर्यंत दृष्टी खोटी आहे. म्हणजेच आमचं पाहणं वाटतं मी डोळ्याने पाहिलेलं खरंच आहे, पण सांगितलं काय की वास्तविक रूपाने हे त्याचं खरं नाही आहे. कारण सम्यक दृष्टी पण भोजन करतो आणि मिथ्या दृष्टी पण भोजन करतो. अगदी शेजारी शेजारी बसून दोघे भोजन करतायत, पदार्थ तेच आहेत, परंतु सम्यक दृष्टीची निर्जरा चालली आहे आणि मिथ्या दृष्टीचा बंद चालू आहे. समान भोजन करतायत तरीसुद्धा असा फरक का झाला? दोघे पण वस्तूला जाणतात, ही काय आहे, हे पक्वान्न आहे किंवा हे खाण्यायोग्य काही डाळ रोटली वगैरे आहे, हे सगळं दोघेही जाणतात. जसंच्या तसं जाणलं म्हणतो, मग मला मिथ्या दृष्टी का म्हणतो? तर ह्याने स्वाद कसा घेतला? मी खाणारा आहे आणि ह्या पुद्गलावर माझा अधिकार आहे, हे माझ्यासाठीच आहे, हे मीच केलेलं आहे, माझ्या शेतात केलेलं आहे, कर्ता बुद्धी. आणि आत्मा आणि हे परद्रव्य किंवा जे भोजन करतं आहे ते पुद्गल द्रव्य, ह्यांच्यामध्ये भेद करत नाहीत. म्हणजे जाणत नाही हे माझ्यापासून भिन्न आहे, मी त्यावर जगणारा नाही, हे जाणत नाही. हे जाणतोय कोण? सम्यक दृष्टी. हा प्रत्येक घास जो आहे तो पुद्गलमय आहार वर्गण आहे आणि मी तर ह्याचं सेवन करणारा नाही, मी चेतन स्वरूप आहे. हे पुद्गल द्रव्य अचेतन आहे, त्याच्यावर मी जगू शकत नाही. माझी चेतना माझ्या चैतन्य प्राणावर, ज्ञान दर्शनावर जगते. म्हणजे विचारातला फरक काय आहे? सम्यदृष्टी फक्त भक्षाभक्षाचा निर्णय करून आणि ज्ञान ध्यानासाठी फक्त त्या शरीराला अगदी वंगणासारखं देतो. गाडीला जसं वंगण दिल्यानंतर ती चाक कुरकुर करत नाही, तसं ही शरीर गाडी, शकट म्हटलं त्याला, ती मोक्षाला जाईपर्यंत त्याला काय करायचं आहे? फक्त वंगणाप्रमाणे ना सरस ना निरस हे काही पाहत नाही त्यावर, किंवा हे मला आवडतंय म्हणून त्याच्यावर ताव मारलाय असं पण नाही, आसक्ती नाही. पण हा मिथ्या दृष्टी जो आहे
तो म्हणतो, म्हणजे त्याच्या विचारात येत आहे, लोक त्याच्याकडे जास्त लक्ष देतात, माझ्या ताटाकडे लक्षच देत नाही, संपलेलं बघतच नाही. अशांती करणारा मिथ्या दृष्टी. आणि मौनाने व्यवस्थित शांती धारण करून पटकन आपलं कार्य संपायचं एवढंच पाहतो की ह्या शरीराच्या क्रियेत मला जास्त वेळ बसायचं नाही, ह्यापासून मी भिन्न आहे. म्हणजेच त्याची दृष्टी कोठे आहे, हा दृष्टीतला फरक आहे. जसं म्हणतो ना, पकड पकड में फेर है. काय पकडलं मांजराने आपल्या पिल्लाला, कशासाठी? सुरक्षित ठेवण्यासाठी. काहीतरी प्रसंग आला आणि पकडून त्या पिल्लाला व्यवस्थित सुरक्षित ठेवते, काही तिला घास वगैरे भरवते, काय द्यायचं आहे. पण तिला उंदीर दिसला तर कसं पकडते, दोन्हीला पण पकडते. पण या ठिकाणी कशी बुद्धी आहे तिची, उंदराला पकडताना आणि आपल्या पिल्लाला पकडते. मग त्यामध्ये जसं ती भेद करते. आता एक उदाहरण अजून याच्यावरून लक्षात येते की एका राजाला भोजन करायचे आणि त्या भोजनामध्ये प्रकाश पाहिजे त्याला खूप. मग त्याच्या चारी बाजूनी मांजरी बसवल्या आणि मांजरीच्या डोक्यावर पंती किंवा मेणबत्ती लावून ठेवली. त्याचा प्रकाश पाहून त्याला आनंद वाटायचा आणि भोजन जायचं. एक कोणीतरी मंत्री त्याच वेळेस उपस्थित झाला आणि तो बघतोय, अरे फक्त मानवांनाच हे आपलं नोकर बनवतात, राजा असं नाही, मांजरांना देखील नोकर बनवले. त्यांनी आपलं काम त्यांच्याकडून करून घेतले. पण मानव आणि मांजर यांच्यामध्ये कसा फरक आहे हे राजाला कळलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी, कारण राजाला खूप गर्व झाला की बघ मी कसं भोजन करतो, मांजराला आपल्या वश ठेवून. चंचल आहेत मांजर, तरी पण ते कसे अगदी स्थिर बसलेले. तर बघ, तर तुझ्या मुलाला पण बोलव बघायला. मग त्यावेळेस तो उद्या, तो मंत्री म्हणतो उद्या बघतो. नाही आजच बघ म्हणून सांगितलं. नाही आज नको, उद्या येईल सांगितलं, कारण त्याला योजना करायची. त्याने काय केलं, मांजरीला ज्याचं आकर्षण असतं ते आकर्षणाची वस्तू किंवा त्याला खाण्यायोग्य वस्तू मिळाली की ते पळत सुटतं, मग ते बघत सुद्धा नाही. मग त्यावेळेस काय आणलं, मांजरीसमोर त्यांनी ते सगळ्या अशाच पूर्वीसारख्याच बसलेला, डोक्यावर पंती आहे वगैरे, पण त्याच्यासमोर एक काहीतरी काय ठेवलं, दह्याचं किंवा तुपाचं भांडं ठेवलं. आणि सगळ्या मांजरी त्याच्यावर झडप घालण्यासाठी पळू लागल्या, पण त्या सगळ्या खाली पडल्या. त्याचं भान नाही त्यांना. म्हणजे का, तर ह्याच्यातून लक्षात घ्यायचं, त्यांचं जे काही खाद्य आहे ते जर समोर दिसलं तर त्यांना कशाचंही भान राहत. मग तसं या ठिकाणी आमचं जो निजध्रुव कारण परमात्मा हा विषय जर जाणीवेत आला तर या ठिकाणी निर्विकल्पता
एवढी आहे की किंचित मात्रही त्याला बाहेरच्या विषयाची आठवण देखील नाही, विषय देखील नाही, कसलं काय करतो ह्याचं भान नाही. म्हणजे तो इतका बेभान आपल्या निजध्रुवाच्या रुचीने असा झालेला असतो की किंचित मात्रही त्याला शरीराची आवश्यकता वाटत. शरीर आपलं आहे ह्याचं तो विचारही करत नाही, किंवा त्या शरीराचं पोषण केलं पाहिजे अशा प्रकारची दृष्टी पण राहत नाही. एवढी निर्विकारता, एवढी निर्विकल्पता, सहज आपलं जे अतिंद्रिय आनंदाचं उपाय असलेलं हे जर आपल्या दृष्टीत आलं तर त्यापेक्षा महान दुसरं काही नाही. बस तेवढंच त्याला प्राप्त झालं, तेवढ्यासाठी हे षटकर्म म्हणजेच षटक्रिया जे आपण स्वाध्याय, तप, ध्यान वगैरे, संयम, देवपूजा, गुरुची उपासना, स्तुती वगैरे करतो, हे कशासाठी आहे? उपयोग लागत नाही स्वभावात. त्यासाठी फक्त विषय कशापासून दूर होण्यासाठी हे आहे. पण वास्तविक रूपाने जर पाहिलं तर जसंच्या तसं जर वस्तू जाणीवेत आली, आपला आत्मा जाणीवेत आला, तर त्याला किंचित मात्रही बाहेर काही शोधण्याची आवश्यकता राहत नाही. उदाहरण, एक रत्नपारखी असतो आणि त्याच्या मुलाला पारख करण्याची कला यावी म्हणून तो खूप शिकवण्याचा प्रयत्न करतो. पण तो मुलगा काही शिकतच नाही, कुठलंच काही शिकत नाही. एवढं त्याला फक्त खेळ वगैरे ह्याच्यामध्येच चित्त अडकलेलं, किंवा अजून मौज मजा करणं. खूप जीवनभर प्रयत्न करून पाहिलं, मुलगा काही शिकला नाही. शेवटी त्यांचा स्वर्गवास झाला. जेवढं त्यांनी कमवून ठेवलेलं होतं तेवढं काही काळपर्यंत चाललं. परत नंतर आता काय करायचं त्याला टेन्शन आलं. त्यांनी विचार केला, आपलं कपाट रत्नाने भरलेलं. आता तेच त्यांचे काका पण रत्नपारखी असतात. मग पहिल्यांदा तो काकाकडे जातो आणि म्हणतो, आमच्या घरी रत्न आहेत, ते रत्न कोठे आणि कसे विकायचे तेवढे सांग. तेवढं तरी तो विचारायला. आणि काकाला माहिती आहे की हा मुलगा कसा आहे, त्याने रत्न काय काचा काय ह्यातला फरकच जाणलेला नाही. वडिलांच्याकडे तो शिकलाच नाही आहे हे माहीत होतं. तरी पण हा काय म्हणतो, कपाट भरले म्हणतो. मग काका म्हणतात, तिने युक्ती काढली, सध्या बाजारात त्याला किंमत नाही आहे, तोपर्यंत तुला गरज असेल तर आमच्या दुकानात मुनीम म्हणून बस. आता मुनीम कशासाठी बनवलं त्याला? रत्नाची पारख येण्यासाठी. मग तो रोज हळूहळू काच कशाला, काचीची ओळख कशी करायची, रत्नाची ओळख कशी करायची हे जाणलं त्याने. आणि जाणल्याबरोबर म्हणजे काही दिवस लागले त्याला. आणि मग आता काकांना खात्री आली की ह्याला दोन्हीतला फरक कळला. ते म्हणतात, जा तुझ्या घरी आता रत्नाला किंमत आली बाजारात तर घरचे सगळे रत्न घेऊन ये विकायला. तो जातो, कपाट उघडतो, डबा काढतो, त्या सगळ्या काचाच भरलेल्या, तो झाकून परत ठेवतो. दुसरा डबा उघडतो, काचाच आहे.
तिसरा डबा उघडतो, काचाच आहे. स्वतःच निर्णय करतोय. आपण समजत होतो रत्नांनी भरलेलं आहे, पण एक सुद्धा रत्न नाही आहे. आता काकांना काय सांग. गेला रिकाम्या हाती आणि मान खाली घालून उभा राहिलाय काकासमोर. काका म्हणतात, काय झालं, रत्न आणले नाहीस? तो हळूच म्हणतो, काका ते रत्न नसून काचा आहेत. जर आधीच त्याला काकानी म्हटलं असतं, आण रत्न म्हटलं असतं, तर काकानी मला फसवलं असं झालं असतं. पण आता त्याला स्वतः पारख आली. लगेच 5 नंबरची गाथा आठवायची समयसारमधली. काय सांगितलं? स्वानुभव प्रत्यक्षेन प्रमाणी कर्तव्य सुष्ठू परीक्षा. आचार्यच म्हणतात, मी सांगतो म्हणून तू जर ध्यान करायला बसला आणि मला फसवलं आचार्यांनी असं म्हणशील, आत्मानुभूती नाही झाली. तर स्वानुभव प्रत्यक्षे चांगल्या रीतीने परीक्षा कर. म्हणजे कशी परीक्षा करायची? आत्मा कोण, शरीर कोण. अनादिकाळचे संस्कार एक करून टाकलाय त्याला तू. आता विचारातूनच फक्त जे झालंय मिथ्या बुद्धी, आता विचारातूनच सुटणार आहे खरी बुद्धी. त्याला कशी प्रगट होते? परीक्षा करायची म्हणजे भेद विज्ञान करायचं. भेद विज्ञान करायचं म्हणजे वस्तूला जसंच्या तसं जाणायचं. आता इथं त्यांनी सांगितलं, भगवान तुमच्याकडे पाहिलं की माझा मोहरूपी अंधकार नष्ट झाला. म्हणजे माझ्या दृष्टीमध्ये हा फरक पडला. जे पडदे होते मोहाचे ते माझ्या पासून दूर झाले, आवरण दूर झालं. आणि मी आता स्पष्ट रूपाने स्वतःला जाणून, स्पष्ट रूपाने स्वतःला जेव्हा जाणीवेत घेतलं, तेव्हा मोहाचे पडदे राहिले नाही, अंधकार राहिला नाही. म्हणजेच काय आहे? भगवंताकडे पाहिलं म्हणजेच निजध्रुवाचा अनुभव घेतला निश्चयने. निजध्रुवाला जाणीवेत घेतलं, तोच विषय केला आणि त्या ठिकाणी मोह विलयाला गेला. म्हणजे अतिंद्रिय आनंदाने तो एवढा न्हाऊन निघाला की मोह कामच करत नाही त्या ठिकाणी. जे मोहाला काम करण्यासाठी खाद्य पाहिजे त्याला सुद्धा, त्याला कोण पाहिजे? जसं एका श्लोकात म्हटलंय, भगवान निर्दोष झाले स्तोत्रामध्ये. भगवान निर्दोष कारण परमात्मा जसा होता तसाच प्रगट झाला. कार्य परमात्मा झाले, केवळ ज्ञानाला प्राप्त झाले. आणि असे भगवान झाल्यानंतर कदाचित भक्तामर स्तोत्रामध्ये जसं ते दोष जे होते ते दोष गर्वाने फुलून गेले आणि म्हणतात, जा जा, तुम्ही नाही मला आश्रय दिला तर मला कुठंतरी आश्रय मिळेलच ना. कदाचित अपेक्षितोसी. म्हणजे जे दोष होते त्यांच्या आश्रयाने, आता दोष तिथं आश्रय मिळाला नाही तर विविध आश्रय. त्यांनी काय म्हटलं, मला खूप अनेक प्रकारचे आश्रय मिळतील, तुम्हीच एक मला आश्रय नाही दिला म्हणून काय झालं. म्हणजे याच्यातून लक्षात घ्यायचं आहे की तो मोह कशा रीतीने दूर फेकला गेला.
आणि तो कोणाला जाऊन चिकटला? जो मोही आहे, त्याला मोह आवडतो, मोहाची रुची आहे ज्याला, तिथं जाऊन चिकटला. आणि मग त्यांच्या आश्रयात जाऊन तो इतका गर्वाने फुलून गेला. पहा, आश्रय कोणता? आपण कोणता आश्रय घेतो? आता समजा आपल्याला अभयदान देणारा कोणी आश्रयदाता भेटला, पण तो अभयदान देणारा खरा आश्रयदाता आहे का, हे पाहणं योग्य. कारण का, आपण मनोवतीची गोष्ट पाहतो, तर त्या कथेमध्ये पण ज्याने तिला तुझाच मी भाऊ आहे आणि तू माझ्याबरोबर चल म्हणून फसवून नेलं आणि तिचं सीलभंग करण्यासाठी प्रयत्न केला. तो अभय देणारा आश्रयदाता होता का? पण कशा रीतीने पहा, म्हणून आश्रयदाता निश्चयाने अभय देणारा एक आपला कारण परमात्मा आहे. बाकी कोठेही विश्वास ठेवण्यायोग्य नाही. काय सांगितलं? वीरसागर महाराज पण म्हणत होते की आपली आत्मानुभूतीची पर्याय देखील आश्रय घेण्यायोग्य नाही, विश्वास ठेवण्यायोग्य नाही. कारण पर्याय ही क्षणिक असते. तिचा आश्रय घ्यायला गेला तर आत्मानुभूती होणार नाही. जी तुला आता सुख प्राप्त झालेले निजध्रुवाच्या आश्रयाने, ते सुख ती पर्याय देणार नाही. ते सुख त्या पर्यायाच्या आश्रयाने मिळणार नाही. म्हणजे आश्रय कोणता असला पाहिजे? जो अनादी अनंत आपल्याजवळ सदैव विद्यमान आहे. म्हणून सांगितलं, खऱ्या तत्वाचं मला ज्ञान झालं. तच्चम, तोपणा कायम आहे. कुठेही गेलं तरी हा निजध्रुव नष्ट होत नाही. कोणत्याही पर्यायात असला तरी तो कारण परमात्मा जसाच्या तसा विद्यमान आहे. निगोदात असलं तरी आहे आणि पंचेंद्रिय होऊन पाप करत असलं तरी आहे. तो कारण परमात्मा नष्ट होत नाही. पण जेव्हा पंचेंद्रिय, संज्ञी पंचेंद्रिय होऊन ही त्याची दृष्टी खुलते, भगवंतांना पाहिलं. दर्शन का करायचं? जिनं दर्शन करताना निजदर्शन होतं. ह्यासाठी आम्हाला दर्शनामध्ये प्रवृत्त व्हायचं आहे. कारण दर्शन जर आम्हाला व्यवस्थित मिळालं म्हणजे खूप गर्दी होती, नीट दर्शन झालं नाही म्हणतो. अरे तुझे विचारच नव्हते ना नीट, म्हणजे व्यवस्थित स्वतःला जाणण्यासारखं आणि भगवंतांना पाहण्यासारखं. तुझ्याच परिणामाचं फळ तुला मिळालं, गर्दीतून दर्शन झालं. कारण का? गर्दी पाहून तो दर्शनाला गेला. ते जातात, मी पण जातो. पण दर्शन का? लहान मुलांना आई वडील अगदी बोटाला धरून घेऊन येतात मंदिरामध्ये आणि दर्शनाचे संस्कार करतात. आणि मग त्याच्यावर ते आई वडील त्या मुलाला सांगतात, बघ भगवान कसे बसलेत, काय करतात. मग तू काय करतोस? पळापळी करतो, रडतो, हसतो. करतात का भगवान असे? तू पण शांत बस. त्याला शिकवलं पहिल्यांदा दर्शन कसं करायचं, बैठक कशी ठेवायची हे शिकवलं. आणि मग तू काय म्हणतोस? नमोकार मंत्र म्हणतो. त्या नमोकार मंत्रामध्ये काय आहे? नमो अरिहंताना. अरिहंत भगवंतांना तू नमस्कार करतो, ते समजून घे कोण अरिहंत आहेत, त्यांच्याजवळ काय आहे.
त्यांच्या मुद्रेवरून सगळं समजतंय. पहा किती वित्राक्त आहे, शांत आहे, आनंदी आहे. मग न्यायक ह्या शब्दातून त्याला कळलं नाही तरी त्याला इथपर्यंत न्यायचं आहे की भगवान कधी हसत नाहीत, रडत नाहीत, शांत राहतात. मग तो तशा प्रकारचा प्रयत्न करून मग स्वभाव कसा आहे जाणण्यासाठी प्रवृत्त होतो. हे संस्कार अतिशय आवश्यक आहेत. जे बालकावर लहानपणापासून केलेले संस्कार जे असतात ते कायम रुजलेले असतात. ते मोठा झाला तरी सुद्धा त्या संस्कारवश किती जरी गडबड असेल, काम असेल, तरी तो दर्शनाशिवाय बेचैन असतो. त्याला दर्शन आवश्यक असतं. हे जिनेंद्र स्तवन सांगितलं. भगवान या ठिकाणी आलो, क्षणभरात मी अतिशय कुशल झालो. ही कुशलता तुम्हाला पाहिल्यानंतर आली. जे डोक्यात काहूर माजलेलं होतं सगळं काही, काय करू, कुठे जाऊ, कशा रीतीने कमवू, कसं मिळेल, सगळं काही निर्विकल्प झाला, विकल्पच राहिला. भगवंतांना पाहिल्यावर हे सहज होते. पहा, अंतरंगातून आपण दर्शन करतो का? जिनं दर्शन करताना खरोखर स्वतःकडे पाहिलं का? केवळ सिरियल पाहताना, टी व्ही पाहताना लागलीच किती ते भरभर चित्र पुढं सरकत असतात, तरी त्याच्यातून आम्ही ते टिपलेलं असतं. कशी वेशभूषा केली, कशी केशभूषा होती, कसे बोलत होते, कसे डायलॉग मारत, म्हणजे सगळं काय शिकायला किती वेळ लागला. त्या ठिकाणी स्वतःला पाहतोय म्हणजे मला हे आलं पाहिजे, सगळं प्रयत्न तसा करत राहतो. म्हणून या ठिकाणी पाहण्यायोग्य एवढंच आहे जिनदर्शन. बस आपल्या डोळ्याची सार्थकता इथं स्वाध्याय करण्यामध्ये, जिनवानी पाहण्यामध्ये आपले डोळे लागले पाहिजेत, जीवजंतूचं रक्षण करण्यामध्ये आणि भगवंतांचं दर्शन करण्यामध्ये. एवढेच ठिकाणी आमचं नेत्र उपयोगी पडा. विकार करण्यामध्ये नेत्र आमचे उपयोगी पडू नयेत. जे अनादी काळापासून ह्या नेत्रातून जो विकार केला, पहा डोळ्यातून सगळं काही समजतं. प्रेम आहे की क्रोध आहे की काय अभिप्राय आहे, काय म्हणायचे, संयम धारण करायचा आहे, हे डोळ्यातूनच समजतं. त्या जीवाला बोलता येत नसेल, प्रतिसाद देता येत नसेल, तर डोळ्यातून तो सगळं काही दाखवतो. माझी रुची ह्या संयमातच आहे. सम्यक दर्शनपूर्वक संयमच धारण करण्याची माझी सार्थकता आहे. हे त्याला ज्याला डोळे पाहून वाचता येते तो संक्षेप रुचीवाला. कारण आम्हाला हे कळलंच नाही त्यांचं काय आहे ते. मग दृष्टी कशी? एवढ्यासाठीच आमची दृष्टी आहे की भेद विज्ञान होऊन आपोआप आपली एकाग्रता झाली की बाहेरचं पण सहज क्षयक्षम असा प्रगट होतो की अनुकूलता देण्यासारखं. म्हणून सहज आपण स्वभावामध्ये राहणं, हे भगवंताकडे पाहिल्यानंतर कसं होतं हे समजण्यासारखं. 2 मुलं आहेत, सख्खे भाऊ, आणि त्या दोघांना पण दृष्टी, अंधत्व म्हणा किंवा काय असं, म्हणजे विकलता आहे दृष्टीची. मग काय आहे, दोघे पण हॉस्पिटलमध्ये चाललेत हाताला हात धरून. एक डोळस मनुष्य येतो, तो म्हणतो तुम्ही
दोघे जरी हाताला हात धरून चाललाय, पकडून चाललाय, तरी तुम्हाला कळणार नाही समोर काय आहे ते. मी तुम्हाला एकेकांना सोडतो हॉस्पिटलमध्ये, माझ्याबरोबर चला. त्यातल्या एका भावाने स्वीकारलं त्यांच्याबरोबर जाण्याचं. पण दुसरा भाऊ आहे, तो म्हणतो नाही, मी कोणाचा हात पकडणार नाही, मी माझं जाणार. आणि तो पडतो खड्ड्यात आणि हा बरोबर पोचतो हॉस्पिटलमध्ये. आणि त्याला जे दिलेलं असतं औषध ते दोघांना समानच दिलेलं असतं. मग तो खड्ड्यात पडला, त्याला पण घरी नेलं. आणि मग त्या ठिकाणी जो थोडंसं किंचित त्याची दृष्टी खुललेली आहे, तो जो हॉस्पिटलमध्ये गेलेला होता त्याने औषध बरोबर घेतलं. आणि हा जो खड्ड्यात पडलेला होता त्याच्यासमोर पण ते औषध आणलं. तो म्हणतो, ते पाहिल्याबरोबर हे गाईच्या मुतामध्ये पिवळं पिवळं काहीतरी पितळेच्या ग्लासमध्ये टाकून दिलं आहे मला, हे नको मला. असतं चांदीचा ग्लास, असतं दूध आणि त्याच्यात औषध टाकून दिलेलं असतं. पण त्याला सगळं कसं दिसतं? पिवळं पिवळं दिसतं. उलटं सुलटं, विपरीत बुद्धी. कशाचं उदाहरण झालं ते? विपर्यास करण्याचं उदाहरण. आणि ह्याचं उदाहरण होतं, जो सुधारत चाललाय त्याचं अनद्य बसायचं उदाहरण. काहीतरी आहे, घेण्यायोग्य आहे वगैरे अशा रीतीने निर्णय करून तो विश्वास ठेवून घेतो ते औषध आणि त्याचे डोळे व्यवस्थित होतात. मग याच्यातून पाहायचे की आजपर्यंत आम्ही सुद्धा चाचपडत आलो, आत्मा काहीतरी आहे. विपरीतता पण केली, संशय पण केला, पण संशय, विपर्य, अनद्यवसाय हे खोटे ज्ञान. भगवंताकडे आलो, दर्शन केलं, मोह नष्ट झाला, म्हणजेच खोटं ज्ञान संपलं. सम्यक दर्शन प्राप्त झालं की सम्यक ज्ञानाची म्हणजे जसंच्या तसं वस्तू पाहण्याची दृष्टी आहे. पहा, ज्यांना दृष्टी नसेल त्यांनी भगवंताकडे यायचं, दृष्टी प्राप्त करून जायचं. म्हणजे भगवान आपलं काय असेच करायला बसलेत का प्रत्येकाच्या डोळ्यांचं ऑपरेशन? तसं नाही. जो येईल तो पावेल. त्वयी स्वभावा विमुखस्य दुःखम उपैती भक्त्या सुमुख सुखानी. काय सांगितलं? जो भक्तीने भगवान तुमच्या सन्मुख होतो तो सुखाला प्राप्त होतो आणि तुमच्यापासून दूर होतो तो दुःखाला प्राप्त होतो. भगवान सुखदुःख देत नाही, पण भगवंताकडे पाहिल्यानंतर काय बदल होतो तेवढ्यासाठी आम्हाला मंदिरात यायचं. खूप अशांती झाली, खूप कशाही होऊ लागली, पटकन आश्रय घ्यायचा जिन मंदिराचं. दुसरं काही चित्त लागत नाही स्वभावात राहायला, ध्यान करायला. तर आश्रय घेतला जिन मंदिराचा. मंदिरात येऊन बसलो शांत, थोड्या वेळ एकाग्र भगवंताकडे एकटक पाहतोय, आपल्याकडे पाहतोय. अरे भगवान किती शांत आहेत, मी किती कशाय केले, लगेच स्वाहा करून टाकतोय. मी कशा रीतीने अशांत झालो, कशात बुडलो, परपरिणती केली, नियार्थ परिणमन केलं. सगळं भगवंताकडे येऊन आपलं क्षयक्षम उघाड होतंय, सगळं कळतंय आणि लागली स्वयं स्वतःमध्ये राहण्याची ही शक्ती सहज प्रगट होते. ही योग्यता आपल्यामध्ये आहे. हे जर पाहिलं तर किंचित मात्र आपली दुर्दशा होणार.